अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, सगळ्यात जास्त काळ या पदावर राहणारे नेते आपल्यातून निघून गेले. त्याला आज 1 महिना पूर्ण होतोय. पण मन मात्र मानायला तयार नाही. असं ऐकलं होतं की कोणतंही रखडलेलं काम असेल तर दादांना भेटल्यानंतर ते पूर्ण होतं. प्रचंड महत्त्वाकांक्षी आणि कोणत्याही आव्हानाला तोंड देणारे दादा, कडक शिस्तबद्ध, प्रशासनावर घट्ट पकड असलेले, झपाटलेपणानं काम करणारे, कुठलाही आडपडदा न ठेवता उघडपणे रोखठोक बोलणारे आणि कामाचा माणूस, अशी त्यांची ओळख. 22 जुलै 1959 रोजी नगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा या गावात त्यांचा जन्म झाला. पुढं त्यांनी बारामतीच्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी हायस्कूलमधून आपलं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पण कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांचे वडील अनंतराव पवार यांचं निधन झालं. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची सर्व जबाबदारी दादांच्या खांद्यावर आली. त्यामुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडावं लागलं. शरद पवार यांचा सगळा राजकीय प्रवास अजितदादांनी लहानपणापासूनच पाहिला होता आणि त्यातूनच मग कुटुंबापासूनच राजकारणाचे धडे अजितदादांनी गिरवायला सुरुवात केली. दादांना शेतकरी, सहकारी संस्था आणि स्थानिक समस्यांची खोलवर जाण होती. कार्यकर्त्यांची भावना ओळखणारा जमिनीवरचा नेता, अशी ओळख त्यांनी मिळवली आणि वयाच्या 23व्या वर्षी दादांनी राजकारणाची सुरुवात केली आणि 1992 साली पुण्यातल्या एका सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर ते निवडून आले. पुढे त्यांनी 1991 साली पहिल्यांदाच बारामती लोकसभेची निवडणूक लढवली व विजय देखील मिळवला. अजित पवार लोकसभेची निवडणूक जिंकून संसदेत गेले, पण या दरम्यान राजीव गांधी यांची हत्या झाली. त्यानंतर PV नरसिंहराव हे देशाचे पंतप्रधान झाले. त्यावेळी शरद पवार राज्यात मुख्यमंत्री होते. नरसिंहराव यांनी शरद पवार यांना केंद्रात बोलावून घेतलं आणि त्यांना देशाचं संरक्षण मंत्रीपद दिलं. पण केंद्रात मंत्री होण्यासाठी त्यांना संसदेचं सदस्य होणं आवश्यक होतं. म्हणून अजितदादांनी शरद पवारांसाठी 4च महिन्यात खासदारकीचा राजीनामा दिला आणि मतदारसंघ रिकामा केला. पुढे त्याच वर्षी होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक दादांनी लढवली आणि पहिल्यांदाच ते बारामती मतदारसंघातून आमदार झाले ते आजपर्यंत. त्यांना आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये राज्याच्या मंत्रिमंडळात कृषी राज्यमंत्रीपद मिळालं. पण यानंतर देशाच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आणि शरद पवार पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि नव्या मंत्रिमंडळात दादांना ऊर्जा राज्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आणि यानंतर झाली ती मोठी घडामोड. 1999 साली शरद पवारांनी काँग्रेसची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. पण याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यामध्ये सत्तांतर झालं आणि शरद पवारांनी काँग्रेसला साथ देत सत्तेत प्रवेश केला. विलासराव देशमुख हे राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. त्यांच्या सरकारमध्ये अजितदादा पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्री झाले. त्यांच्याकडे जलसंपदा या विभागाची जबाबदारी देण्यात आली. पुढं 2010 पर्यंत हे खातं दादांकडेच राहिलं. पुढच्या म्हणजेच 2004च्या निवडणुकीत राष्ट्रवादीला काँग्रेसपेक्षा जास्त जागा निवडून सुद्धा शरद पवारांनी मुख्यमंत्रीपद काँग्रेसला देण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी अजित पवार या निर्णयाविरुद्ध होते असं म्हटलं जातं. त्यावेळी जर शरद पवारांनी निर्णय घेतला असता तर दादा मुख्यमंत्री झाले असते, असा सूर आजही पाहायला मिळतो. याबाबत अजितदादांनी सुद्धा जाहीर नाराजी व्यक्त केलेली. दादा अनेक वेळा मुख्यमंत्री पदाच्या जवळ आले, पण प्रत्येक वेळी या पदानं त्यांना हुलकावणीच दिली. ते राज्याचे परमनंट उपमुख्यमंत्रीच राहिले. मुख्यमंत्री बनण्याचं त्यांचं स्वप्न अखेरपर्यंत पूर्ण झालं नाही. पुढं 2010 मध्ये दादांनी पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली आणि पुढे त्यांनी हे पद महाराष्ट्रात रेकॉर्ड ब्रेक केलं. तब्बल 6 वेळा दादांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारलेला आहे. त्यासोबतच अनेक महत्त्वाची खातीवर देखील दादांनी काम केलेलं आहे. तब्बल
11 वेळा दादांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला आहे. या काळात त्यांच्यावर अनेक आरोप प्रत्यारोप झाले. सिंचन घोटाळा हा त्यातला सगळ्यात चर्चेत राहिलेला आरोप. त्यामुळे दादांना उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देखील द्यावा लागला. सिंचन घोटाळ्यातल्या आरोपाची निष्पक्ष चौकशी व्हावी म्हणून आपण राजीनामा देत असल्याचं त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं. पण काही महिन्यातच ते पुन्हा उपमुख्यमंत्री झाले. दादांचा राजकीय प्रवास पाहिला तर त्यांच्याबाबत सर्वात जास्त आठवणीत राहणारी गोष्ट म्हणजे धक्कातंत्र. ते अनेक वेळा अचानक गायब व्हायचे, नॉट रिचेबल व्हायचे. त्यांच्या जवळच्या व्यक्तींना सुद्धा ते कुठे आहेत, काय निर्णय घेणार आहेत याबाबत माहिती नसायची. 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर 2च महिन्यात दादा नॉट रिचेबल झाले आणि बंड करत देवेंद्र फडणवीसांसोबत सरकार स्थापन केलं आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण हे सरकार अल्पकालीन सरकार अवघ्या 80 तासातच कोसळलं आणि पुन्हा उद्धव ठाकरेंच्या नव्या सरकारमध्ये दादांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पुढं दादांनी काही काळ विरोधी पक्ष नेतेपदाची देखील जबाबदारी पार पाडली. 2 जुलै 2023ला अजितदादांनी पुन्हा एकदा पक्षासोबत बंड केलं आणि ते महायुतीत सामील झाले. त्यांनी आपल्या समर्थकासह 30 आमदारांसोबत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये ते सामील झाले आणि 5व्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नावावर आणि चिन्हावर दावा सांगितला. पुढं ते नाव आणि चिन्ह देखील त्यांना मिळालं. अजितदादांनी याच चिन्हावर विधानसभेची निवडणूक लढवली आणि फडणवीस सरकारमध्ये 6व्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. वाऱ्यांसारखा महाराष्ट्र पिंजून काढणारे दादा 28 जानेवारी रोजी आपल्यातून निघून गेले. आज म्हणावंसं वाटतं, नसाल भोवताली मनी सदैव खंत राहील, तुमच्या कर्तृत्वाने ही भूमी श्रीमंत राहील. वाऱ्यात दरवळेल सुगंध तुमच्या आठवणींचा, वाऱ्यात दरवळेल सुगंध तुमच्या आठवणींचा. देह जरी संपला दादा, तुमचा विचार जिवंत राहील.